नमस्कार. आपण पाहत आहात बीबी न्यूज. सध्या आषाढी वारीची लगबग चालू आहे. असंख्य पालख्या ह्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत. लाखो वारकरी भक्त आता पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी दाखल होणार आहेत. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती मार्फत कोणकोणत्या सोयी आणि सुविधा वारकऱ्यांसाठी केलेल्या आहेत हे आपण आज मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी. आता आज एकादशी आहे आणि बरोबर 15 दिवसांनी आपली मुख्य आषाढी एकादशी आहे. निश्चितच मंदिरे समितीमार्फत भाविकांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. आपण पाहतोय की मंदिरात सुद्धा भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी विविध उपाययोजना मंदिरे समितीने राबवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जी दर्शन रांग आपण गोपाळपूरच्या पत्रा शेडमध्ये त्या ठिकाणी येते, त्या ठिकाणी सुद्धा वॉटरप्रूफ असे शेड्स उभे केलेले आहेत. आणि आपण पाहतो की गेल्या वर्षी आषाढीला विक्रमी अशी भाविकांची संख्या होती. त्यामुळे आपण जवळजवळ स्वेरी कॉलेजच्या जवळपर्यंत आपण बॅरिकेटिंग्स केलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, पाऊस असेल ऊन असेल याच्यासाठी वॉटरप्रूफ मंडप केलेला आहे. मंडपामध्ये भाविकांना सर्व सोयी सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी, फॅन, कूलर, त्याचप्रमाणे लाईव्ह दर्शनाची सुविधा आणि त्या ठिकाणी आरोग्य पथकं सुद्धा तैनात करत आहोत. विविध ठिकाणी आपण विश्रांती कक्षाची सुद्धा निर्मिती केलेली आहे, जेणेकरून भाविकांना त्रास व्हायला लागला तर विश्रांती कक्षात विश्रांती घेतील आणि त्या ठिकाणी डॉक्टरांचं पथक सुद्धा नेमलेलं आहे. दर्शन रांगेमध्ये 3 वेळेस भाविकांना जेवण मिळेल याची सुद्धा सुविधा मंदिरे समिती, त्याचप्रमाणे ज्या सेवाभावी संस्था आहेत ज्या अन्नदान करतात या सर्वांमार्फतच करण्यात येणार आहे. आणि यावेळेस सर्व जे आपण अन्न बनवणार आहेत, लाडू बनवणार आहेत त्याची सुद्धा गुणवत्ता तपासून भाविकांना चांगल्या प्रतीचं अन्न मिळेल, त्याचप्रमाणे लाडू प्रसाद मिळेल याचं नियोजन मंदिर समितीने केलेलं आहे. अंदाज किती आहे वारी किती वारकरी लोक पंढरपूरमध्ये दाखल होतील, अंदाज आहे? गेल्या वर्षी आपण पाहिलं तर पोलीस विभागामार्फत AI ड्रोनद्वारे जे काउंटिंग केलं होतं ते 25 ते 27 लाख केलेलं होतं. आणि निश्चितच आपण पाहतोय की प्रत्येक वर्षी या भाविकांमध्ये वाढ होती आहे. त्यामुळे निश्चितच त्याहीपेक्षा जास्त भाविक या ठिकाणी येतील. त्यामुळे प्रशासनाने, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन हे सर्वच जण आम्ही 10% अधिकचं नियोजन करत असतोय. त्यामुळं 27-28 लाख भाविकांचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तर हे होते विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके.